लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात येणाऱ्या कोट्यवधी भाविकांची गर्दी पाहता विविध विभागांनी तयार केलेल्या पार्किंगच्या आराखड्याचा आढावा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी काल शुक्रवारी घेतला। सिंहस्थासाठी विशेषतः शहरात आता त्रिस्तरीय पार्किंग केली जाणार आहे। पूर्वी शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांना थेट बाहेरच थांबवलं जात होतं, मग तेथून आतमध्ये सिटी लिंक किंवा इतर वाहनांनी शहरात येता येत होतं। पण आता नवीन आराखड्यानुसार हा आराखडा त्रिस्तरीय स्वरूपाचा करण्यात आलेला आहे। या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्यासह उदय पालवे आदी उपस्थित होते। सिंहस्थासाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची मोठी जागा लागणार आहे। भारतातून येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता जागा अधिक लागू शकते, त्यामुळे जेथे जेथे मोकळी जागा अधिक मिळू शकते त्याच ठिकाणची पाहणी काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेली होती। त्यानंतर इतरही पार्किंगच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली। सर्व माहिती एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आली। तेथे आराखडा तयार करण्यात आलेला होता। शिखर समितीच्या सदस्यांकडे सदर कामांचा सविस्तर अहवाल सोपवण्यात आलेला आहे। कुसुमाग्रज उद्यानापासून संपादित रस्त्यांना मखमलाबाद रोड आणि त्या रोडवरील मिसिंग लिंकचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली होती। पेट्रोलच्या सर्वच रस्त्यांबरोबरच सीता सरोवर, म्हसरूळ येथील पौराणिक ठिकाणाची पाहणी करण्यात आली होती। शिवाय म्हसरूळ वरबंडी रोडवरील कामांची पाहणीही आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांनी केली होती। तर काय आहे त्रिस्तरीय पार्किंग पाहूयात। सिंहस्थात कोट्यवधी भाविकांच्या आगमनानं शहरात गर्दी वाढणार आहे, त्यासाठीचं नियोजन आता सुरू झालंय। त्रिस्तरीय पार्किंग म्हणजेच बाहेरून येणाऱ्या वाहनांना थेट शहरात प्रवेश न देता तो थेट बाहेरील वाहनतळावर जाईल। तेथून ते वाहन पुन्हा आतमध्ये दुसऱ्या पार्किंगमध्ये येईल। त्या ठिकाणून पुन्हा सिटी लिंक किंवा उपलब्ध वाहनानुसार मुख्य कुंभाच्या ठिकाणी किंवा स्नानाच्या ठिकाणी येता येईल। यापूर्वी केवळ 2च ठिकाणाहून शहरात वाहने सोडण्याची सोय करण्यात आली होती, मात्र यावेळच्या कुंभासाठी भाविकांच्या संख्येचा अंदाज घेत ही त्रिस्तरीय पार्किंग केली जाणार आहे। 2015 साली झालेल्या कुंभमेळ्यात बाह्य पार्किंग, अंतर्गत पार्किंग, कोर एरियामध्ये निरीक्षण मनोऱ्यांची संख्या खूपच कमी होती। एकूण 24 मनोरे उभारण्यात आलेले होते। आगामी कुंभमेळ्यात या सर्व ठिकाणी मनोऱ्यांची संख्या वाढ करण्याच्या उद्देशाने एकूण 100 मनोरे उभारण्यात येणार असल्याचं आराखड्यात नमूद करण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।